नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. इकडे आता सगळी सेटिंग इंटरव्ह्यूची लावून राजा घरी आलेला असतो आणि इकडे तिकडे आता अवनीला शोधत असतो आणि आता तो शोधत असतो तेवढ्यातच अवनी पाठीमागून आता येत असते. मग राजा इकडे तर अवनी तिकडे असं तर दरवाजामध्ये त्यांचं होतं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे राजा काय करतोय, सर बरं मला जाऊ दे. म्हणून आता मग राजा म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम जावा तुम्ही. मग आता अवनी राजाच्या समोरून जाते आणि तिथे देवयाई समोर हात जोडून म्हणत असते की देवयाई, आज ना माझा इंटरव्ह्यूचा पहिला दिवस आहे, प्लीज सगळं व्यवस्थित होऊ दे. मला थोडीशी भीती वाटत आहे, पण तू अशी जर माझ्या पाठीमागे उभी राहिली तर माझी भीती निघून जाईल, असं आता ती देवयाईला म्हणत असते. त्यावेळेस राजा म्हणतो की काय रे, काय भानगड आहे, काय विषय आहे मॅडम, आज दर्शन वगैरे घेतायत आणि खुश पण दिसतायत, काय झाले सांगा ना. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अरे राजा दादा, तुला माहितीये का, वहिनीला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता, वहिनीचा आज इंटरव्ह्यू आहे. त्यावेळेस राजा नाटक करत म्हणत असतो की काय इंटरव्ह्यूचा कॉल आला होता, अरे वा वा वा, मस्त मस्त, मज्जा आहे आज, मग काय सगळी तयारी झाली का. त्यावेळेस इकडे अवनी म्हणत असते की खरं तर आज पहिला दिवस आहे, पण यशादा तुम्हाला सांगू का, मला ना खूप भीती वाटत आहे हो, पहिलाच इंटरव्ह्यू आहे ना, काय करावं तेच कळत नाहीये. पण यशादा तुमच्यामुळे ना मला ते सगळं तरी मिळणार आहे, इंटरव्ह्यूला तरी जाय मिळणार आहे, थँक्यू. त्यावेळेस आता यशादाला तर खरं तर याच्यातलं काहीच माहिती नसतं, त्यालाच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय झालेलं आहे ते. त्यावेळेस राजा म्हणतो की अच्छा, यशादामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू मिळलाय का, बरं 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 असू द्या, पण मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, घाबरू तर अजिबात नका, अहो आपण प्रॅक्टिस करूया ना, या आपण घरीच ना सराव इंटरव्ह्यू घेऊया. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मॉक टेस्ट का, तर राजा म्हणतो की हा हा तेच तेच, काही जे तुम्ही म्हणताय ना ते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमचा इंटरव्ह्यू घेतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की राजा तुला ते जमणार आहे का, अरे इंटरव्ह्यू खूप अवघड असतो रे, तुला काय कळणार आहे. त्यावेळेस राजा म्हणतो की ओ मॅडम, मला काय समजला, मला कसं काय काय येणार नाही, तुम्ही तरी बघा तरी, अहो मला पण लई येतं, तुम्ही बसा बसा. म्हणून आता तो खुर्ची अवनीला देतो. तर अवनी म्हणत असते की अरे राजा असं काय करतो, तुला कसं काय माहिती असेल माझ्या फील्ड मधलं, सांग बरं कसं काय माहिती असेल. त्यावेळेस तो म्हणतो की अहो इंटरव्ह्यू मध्ये असे काय प्रश्न असतात आणि फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, खरोखरचे नाहीत ना प्रश्न विचारायचे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही विचारतो. तर मग आता तो म्हणत असतो की बरं, आता इंग्लिशमध्ये बोलायला लागतो पण त्याला काही एवढं इंग्लिश येत नाही, म्हणून तो म्हणतो की बरं जाऊ द्या जाऊ द्या, तुमचं नाव सांगा काय आहे ते. मग आता अवनी म्हणते की अवनी देशमाने. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की अहो वहिनी, हे काय करताय, नाही नाही हे चुकीचं आहे, असं कसं काय अवनी देशमाने तुम्ही म्हणू शकता, हे सगळं काही तुमचं चुकत आहे. अहो आता तुमचं लग्न झालंय ना, मग तुमचं नाव बदलणार ना, अवनी धनराज दांगट असं नाव होईल ना. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे धन्या काय चाललंय. तर इकडे यशादाला सुद्धा आता धन्याचा खूपच राग आलेला असतो, कारण एकतर त्याला या सगळ्यातलं माहिती नाही, पण तो ना काही पण बोलत असतो. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे काही काय बोलतोय, बरोबर त्यांनी नाव सांगितलेलं आहे. मग धन्या म्हणतो की राजा दादा, अरे तुला कळतंय का, मॅडमचं आता लग्न झालंय, मग लग्नानंतर मुलीचं नाव बदलतं का नाही. आता अवनी मात्र शांतच बसलेली असते, ती याच्यावरती काहीच बोलत नाही. त्यावेळेस राजा म्हणत असतो की नाही नाही, तसं काही नाही, मुलीने लग्न झाल्यावरती नाव बदलावं असं का पाहिजे, त्यांचं जे नाव आहे, त्यांना जे आवडते तेच नाव असावं. अरे एकतर मुलगी घर सोडून येते, घरातील आई वडील सगळं, तिचं आयुष्यातलं सगळे काही ती सोडून येते आणि नाव तरी बदलायची का तिच्यावरती असे म्हणजे फोर्स करावा. नाही नाही मॅडम, तुमचं नाव जे आहे ना तेच राहू द्या, त्याच्यामुळे तुमचं हेच नाव असणार आहे, अवनी चंद्रकांत माने. त्यावेळेस अवनी म्हणते की नाही राजा, तू चुकीचं बोलतोय, तू हे नाव नाहीये माझं आणि मी असं नाव सांगितलेलंच नाहीये, मी अवनी देशमाने एवढंच म्हणलेलं आहे. जोपर्यंत माझी सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत ना, तोपर्यंत वडिलांचं नाव लावायचं नाही असं ठरलंय ना, मग कशाला तर तू असं म्हणतोय. त्यावेळेस राजा म्हणतो की हा बरोबर आहे. मग आता परत राजा म्हणतो की बरं ठीक आहे, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. त्यावेळेस ती सांगते मी आर्किटेक्ट आहे वगैरे, मला गोल्ड मेडल वगैरे मिळालं आहे, ते सगळं काही ती ते सांगत असते. मग तो म्हणतो की हा छान आहे, तुम्ही हुशार आहात. नंतर मग तो म्हणतो की बरं तुमचं शिक्षण झालं, सगळं झालं, आता ना तुम्हाला टक्केवारी किती आहेत ते सांगा. त्यावेळेस लगेचच इकडे धन्या म्हणतो की 98%. त्यावेळेस अवनी म्हणते की अरे धनेश, ते माझ्या 10वीचे पर्सेंटेज आहेत, आता थोडीच मला 98% पडल्यात. तर राजा म्हणतो की अरे तुला कोणी मध्ये मध्ये बोलायला लावलंय, मी घेतोय ना मॅडमचा इंटरव्ह्यू. बरं मॅडम, आता तुमचा सगळा इंटरव्ह्यू झालेला आहे, चला आता मस्तपैकी तुम्ही दिलेला आहे, आता सर्टिफिकेट. आता असं म्हटल्यानंतर अवनीला धक्काच बसतो. त्यावेळेस आता राजा म्हणतो की गंमत केली, सर्टिफिकेट वगैरे काही गरज नाहीये त्याची, तुम्ही किती हुशार आहात,
तुमच्याकडे बघूनच कळतंय की तुम्ही किती हुशार आहात ते. सर्टिफिकेट वगैरे काही नको. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही राजा, पण असं कसं रे, जर त्यांनी मागितलं तर काय करू? त्यावेळेस तो म्हणतो की अहो फोनवरती झालंय ना बोलणं, ते म्हणले ना नको सर्टिफिकेट, मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ते सगळं सोडा, तुम्हाला नोकरी मिळणार. बरं सांगा आता तुम्हाला पगार किती पाहिजे आहे? त्यावेळेस अवनी हसायलाच लागते आणि म्हणत असते की राजा, असं कसं लगेच पगार किती असतील असं ते म्हणतील? अरे हा इंटरव्ह्यू इतका सोपा नसतो, खूप अवघड असतो इंटरव्ह्यू. ते किती प्रश्न विचारतात आणि खूप आपल्याला विचार करून उत्तरं द्यावं लागतात. तर राजा म्हणतो की नाही नाही हो, तुम्ही एवढं हुशार आहात, तुमच्याकडे बघूनच कळतंय की तुम्ही किती हुशार आहात. म्हणलं तुम्हाला एवढे प्रश्न नाही विचारणार, मी सांगतोय ना, आणि तुम्ही टेन्शन तर अजिबातच घेऊ नका. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मला माहिती आहे तू हे सगळं ना माझ्यासाठी करतोय, म्हणजे मला भीती वाटू नये तिथे गेल्यावरती, मला थोडीशी प्रॅक्टिस व्हावी म्हणून तू हे सगळं करतोय ना. त्यावेळेस राजा म्हणतो की हो मॅडम, आता तुम्ही झालाय ना रिलॅक्स, आता रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय ना, भीती गेली ना तुमची? त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो गेली माझी भीती. खरं तर ना तुम्ही किती करता माझ्यासाठी, आणि ही ना इंटरव्ह्यू जो आलाय ना तो ना यशादामुळेच आलेला आहे. खरंच यशादा, तुमचं ना मनापासून धन्यवाद आणि थँक्यू सुद्धा आता ती म्हणत असते. त्यावेळेस यशादा मात्र शांतच उभा असलेला असतो. त्याला आश्चर्यच वाटत असतं की हे काय चाललंय, कुणी हे सांगितलं आणि कसं काय झालं, तो विचार करत असतो. तर राजा म्हणतो की अच्छा यशादामुळे झालंय ना, हा हा बरं असू द्या असू द्या. मॅडम त्यांनी पत्ता पाठवले का, कुठं जायचं आहे? त्यावेळेस अवनी म्हणत असते की पत्ता अजून तरी नव्हता पाठवला, पण पाठवला असेल, ते म्हणले होते की मोबाईलवरती पाठवतो म्हणून, मेसेज करतो म्हणून. मग राजा म्हणतो की जावा जावा बरं पटकन बघून या आलाय का मेसेज, म्हणजे आपल्याला आवरायला. तर अवनी म्हणत असते की हो हो जाते मी, येते आवरून, असं म्हणून अवनी आता तिथून निघून जाते. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की खरंच वहिनी किती खुश आहेत ना इंटरव्ह्यूला बोलवल्यामुळे. तर राजा म्हणतो की हा खूपच खुश आहेत, बरं झालं त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. मग आता धनेश म्हणत असतो की यशादा, मला माहिती नव्हतं तुझ्या एवढ्या ओळखी असतील म्हणून. अरे किती ओळखी आहेत तुझ्या, आज तुझ्यामुळे हे सगळं होत आहे. तर राजा पण म्हणत असतो की हा यशादाच्या खूपच ओळखी आहेत, बरं झालं तुझ्यामुळे ना दादा हे सगळं झालेलं आहे. तर धनेश म्हणत असतो की पण दादा मला सांग ना नक्की अजून तुझ्या कुठं कुठं ओळखी आहेत, आणि तुझं तर काम वेगळे आणि तुझ्या ह्यांच्याबरोबर कशा काय ओळखी, मला जरा प्रश्नच पडतोय, आणि मला आधी माहिती नव्हतं एवढ्या ओळखी असतील म्हणून. आता तो काहीही बोलायला लागतो. मग यशादाला धन्याचा खूपच राग येतो, कारण तो आधीच नाराज असतो आणि त्याच्यात हा काही पण बोलत असतो. मग आता तो ओरडतो आणि म्हणत असतो की ए धन्या, जा बरं तिकडे अभ्यास कर, नाही तिकडे लक्ष देतो, अभ्यासाकडे जरा लक्ष दे, जा जा पळ तिकडे, असा आता तो ओरडून बोलत असतो. त्यावेळेस तो म्हणतो की अरे दादा चिडतोय काय, मी फक्त विचारत होतो की एवढ्या ओळखी कशा काय, एवढा काय चिडतोय? तर राजा म्हणतो की अरे गप्प बस, किती प्रश्न विचारतो, जा तिकडे पळ पटकन, आणि चल मला सुद्धा काम आहे, मी पण जातो, असं म्हणून राजा चाललेला असतो. तर आता लगेच यशादा त्याला ओढून आता तिकडे नेतो आणि म्हणत असतो की राजा, अरे हे काय चाललंय, मला काही माहिती नाहीये हा इंटरव्ह्यू, आणि मी कुणाच्याही ओळखीने बोलवलेलं नाहीये, हे कसं काय झालेलं आहे? त्यावेळेस राजा म्हणतो की अरे दादा, एवढं काय टेन्शन घेतोय, ह्या देशाची 140 कोटी लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये कोणी पण फोन केलेला असेल, तू एवढं का टेन्शन घेतोय? त्यावेळेस यशादा म्हणतो की राजा खरं सांग, हे सगळं तू तर नाही ना केलं, कारण आता पुन्हा जर खोटं बोलणार ना तर माझ्यासारखं वाईट नाहीये. तर राजा म्हणतो की अरे असू दे, काय होतंय, मॅडमचा इंटरव्ह्यू होणं महत्वाचं आहे ना, मग काय झालं? तर यशादा म्हणतो की नाही नाही, हे सगळं मला चालणार नाही, अरे त्या दुखावतील पुन्हा जर त्यांना कळलं तर. तर राजा म्हणतो की अरे तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मॅडमचा इंटरव्ह्यू चांगला होईल आणि जॉब लागेल का नाही ते आपण पुढं बघूया, पण तू आता तरी टेन्शन घेऊ नको. आता यशादा त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो काही ऐकत नाही. तो म्हणतो की इंटरव्ह्यू चांगलाच होणार. आता हा शब्द अण्णांच्या कानावरती पडतो, अण्णा आतमध्ये येत असतात. मग अण्णा म्हणत असतात की इंटरव्ह्यू? काय रे राजा, काय बोलतोय हा, तू आता सुनबाईला शिकवायचं सोडून कामाला लावणार आहे का? त्यांच्या शिक्षणाचं काय, आणि तुला का त्यांना कामाला लावायचं आहे? त्यावेळेस राजा म्हणत असतो की अण्णा तसं नाहीये, माझं ऐकून घ्या. पण अण्णा काहीच ऐकून घेत नाहीत. अण्णा म्हणत असतात की काय रे, तुला सुनबाईचा पैसा हवाय का? त्या जॉब करणार आणि त्यांच्या पैशावरती तू उड्या मारणार, बायकोच्या पैशावरती उड्या मारणार, हे तुला पटतंय का तरी? सुनबाईंना कशासाठी घेऊन आलेला आहे, काम करायला घेऊन आलेला आहे का? अरे त्यांच्या शिक्षणाचं बघायचं सोडलं. तर राजा म्हणतो की अहो अण्णा काय बोलताय, मी कशाला त्यांच्या पैशावरती उड्या मारू, मला नकोय त्यांचे पैसे, त्यांच्या स्वप्नांसाठी
तुझ्यासाठीच मी हे सगळं करत आहे. तर आता अण्णा म्हणत असतात की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सुनबाईला त्रास होता कामा नये. तिला जर त्रास झाला ना तर तू आहे, मी आहे, असं म्हणून अण्णा आता तिकडून निघून जातात. आता राजा त्यांना समजावायचा प्रयत्न करत असतो, पण अण्णा त्यांचं काहीच ऐकत नाही, तिथून निघून जातात. त्यावेळेस पुन्हा यशादा राजाला म्हणत असतो की राजा, हे सगळं तू तर नाही ना केलं, खरं सांग, हे सगळं तू केलंय का? त्यावेळेस राजाचा आता म्हणजे त्याला खरंच बोलावं लागतं. तो म्हणतो की हो, मीच हा खोटा इंटरव्ह्यू अरेंजमेंट केलेला आहे. मग आता यशादाला खूपच राग येतो. तो म्हणतो की काय काय सांगतोय तू, हे सगळं तू केलेलं आहे? अरे राजा, एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतं, तुला कसं कळत नाहीये? त्यावेळेस राजा म्हणतो की अरे, त्यांचा कॉन्फिडन्स लो झालाय ना, मग तो हाय करायला नको का, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. मग आता यशादाला खूपच राग येतो आणि तो आता त्याला मारणारच असतो. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे का मारतोय तू, हे सगळं मी त्यांच्यासाठीच करतोय ना, का कळत नाहीये तुम्हाला, सगळेजण असे निगेटिव्हच का बोलत आहेत माझ्या बाबतीत? त्यावेळेस यशादा म्हणतो की राजा, तू ना सुधारणारच नाहीये, मला ना आता काय करावं तेच कळत नाही. बोल बोल, तुला जेवढं खोटं बोलायचंय ना तेवढं बोल, पण एक दिवशी तुलाच या सगळ्याचा पश्चाताप मात्र नक्की होणार आहे. तेवढ्यातच तिकडून अण्णा आता दही साखर घेऊन आलेले असतात. तर राजा म्हणतो की अण्णा, हे कशासाठी आणलेलं आहे? त्यावेळेस अण्णा म्हणतात की माझ्या सुनबाईंसाठी. तर तिकडून अवनी आलेली असते आणि अवनी म्हणत असते की अण्णा, अण्णा मला इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं आहे. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की हो कळलं, मला आता राजाकडून कळलेलं आहे, पण सुनबाई, अगं शिकायचं सोडून तू नोकरी कशाला करतीये? शिक्षणाचं काय तुझ्या पुढं? अगं आधी तू शिकायचं ना, तुझी स्वप्न पूर्ण होतच राहतील, जॉब तुला मिळतच राहील. त्यावेळेस सवनी म्हणत असते की अण्णा, अहो मी जॉब करत करत शिकेल ना पुढचं, आणि आता सध्या मला जॉबची खूप गरज आहे. तर अण्णा म्हणत असतात की बरं ठीक आहे, आता तू जर ठरवलंच आहे तर असू दे, पण मी तुझ्या पाठीशी आहे, तुला जरी काही लागलं ना मला सांग. आणि म्हणत असतात की हे बघ, मी तुझ्यासाठी ना दही साखर आणलेलं आहे, आता हे घे. मग आता अवनी हात पुढे करते तर अण्णा तिला दही आणि साखर देतात. मग अवनी आता ते दही साखर खाते, ती खूप खुश झालेली असते की तिच्यासाठी हे लोक एवढे सगळं काही करत आहेत. त्यामुळे मग अण्णा म्हणत असतात की सुनबाई, खूप मोठी हो, नाव कमव, माझी एवढीच इच्छा आहे, फक्त काय लागलं तर मला सांग. तर अवनी म्हणत असते की हो अण्णा, मला काही जरी लागलं ना मी तुमच्याकडे येईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर राजा म्हणतो की बर, त्यांचा पत्ता आला का, म्हणजे ऍड्रेस आलं का, आपल्याला कुठे जायचं आहे ते कळलं का, मेसेज आला का? त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो राजा, आलेला आहे. आता मग अवनी जो काही पत्ता आलेला असतो तो आता इथे सगळा राजाला सांगत असते. आणि मग राजा म्हणतो की बर बर, चला आता आपल्याला उशीर होईल. तर अवनी म्हणत असते की हो. मग ती आता अण्णांचे दर्शन घेते, तर अण्णा तिला आशीर्वाद देतात, म्हणत असतात की नक्कीच आता तुला ह्या इंटरव्ह्यू मध्ये यश मिळेल, कारण ह्या सगळ्यांना माहिती नसतं ना. मग लगेच अवनी यशादाचा आता म्हणजे यशादाच्या पाया पडते, तर यशादा सुद्धा आता तिला आशीर्वाद देतो. मग राजा आणि अवनी तिथून निघून जातात. यशादा म्हणत असतो की काय हा राजा कधी सुधारणार आहे काय माहिती. तर इकडे दुसरीकडे आपल्याला दाखवलेलं आहे की पाण्या आता गॅरेजवरती काम करत असतो. तर आता संध्या सुद्धा तिथे असतो. मग पाण्याला आता एका एनजीओ मधून फोन येतो आणि म्हणत असतात की डोनेशन पाहिजे असतं. तर त्याला असं वाटत असतं की पायलनेच फोन केलेला आहे, म्हणून तो चिडतो आणि म्हणत असतो की ए पायले, सारखं सारखं कुणाच्याही आवाजाने मला बोलू नका आणि फोन करू नका, तुला काय कसली सवय लागलेली आहे, आणि काय पण गेटअप करून येते, कधी बँकवालीचा, कधी म्हातारीचा, आणि आता हा एनजीओचा, तुला कळतंय का तू काय करते ते? आता ना मी तुला सोडणार नाही, एकदा ना माझ्या समोरच ये, तुला असं आता धडा शिकवतं की नाही बघ. आता तिकडून पायल आलेली असते आणि पायल म्हणते की पानू. आता पायल पानू म्हटल्यानंतर तो आता पाठीमागे बघतो तर त्याला पायल दिसते. मग आता तो पळतच तिच्याकडे जातो आणि म्हणत असतो की काय, तू इथे आहे म्हटल्यावरती ह्या फोनवरती कोण आहे? मग तो लगेच तिकडे जातो आणि म्हणत असतो की मॅडम मॅडम सॉरी, अहो माझ्याकडून चुकी झाली, मला ना असं वाटलं ती पायलीच आहे, बरं ते जाऊ द्या, काय म्हणत होता डोनेशनचं? पण आता ते तिकडून बाई काहीच ऐकून घेत नाही, कारण हा आधी काही पण म्हणलेला असतो, त्याच्यामुळे ती काही ऐकूनच घेत नाही, ती फोनच ठेवते. मग आता इकडे पाण्याला खूपच राग आलेला असतो. तर पायल म्हणत असते की पानू, तू माझी आठवण काढत होता वे? त्यावेळेस तो म्हणतो की कोण तुझी आठवण काढते, आणि हे पाहिले तुझ्यामुळे बघ आता काय झालं, तू मला फसवत होती म्हणून मला असं वाटलं हा फोन सुद्धा तूच केलेला आहे, तुला एकदाच सांगतोय माझ्यापासून ना 400 फूट लांब राहायचं, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही, काय ग सारखे मला चिकटून असते? त्यावेळेस पायल म्हणतो की पानू, मग कुणाकडे जाऊ रे, मला तूच आवडतो की नाही? त्यावेळेस तो म्हणतो की एकदा सांगितलेलं कळत नाही का ग, माझ्या डोक्याचा भुगा करू नको, किती वेळा सांगू तुला,
माझ्या जवळ यायचं नाही, पण तुला काही ना कळणारच नाही, थांब आता ना तुला चांगला मी फोडूनच काढतो. त्यावेळेस पायल म्हणते की पानू असं काय करतोय रे, सारखाच मला बोलत राहतो, कधीच मला नीट बोलत नाही. मग तो म्हणतो की आता तू ऐकते का नाही, का तुला चांगली मारू मी, जाते की नाही का मीच जाऊ, असं म्हणून आता रागाने तोच तिथून निघून जातो. तर आता पायल बिचारी खूपच दुःखी झालेली असते आणि म्हणत असते की हा कधी सुधारणार आहे काय माहिती. तर इकडे दुसरीकडे राजा आणि अवनी आता इंटरव्ह्यूसाठी निघालेले असतात आवरून. मग आता राजा गाडीपाशी येतो, तर अवनी म्हणत असते की राजा, अरे मी माझी पर्स आतमध्येच विसरलेली आहे, मी लगेच घेऊन येते. तर राजा म्हणत असतो की बरं जावा, बरं मॅडम लवकर या, असं म्हणून तो सांगतो आणि अवनी जाते आतमध्ये. अवनी आता आतमध्ये जाऊन पर्स घेऊन येते आणि राजाला म्हणत असते की बरं चल राजा, आता खूप उशीर झालेला आहे, आपण जाऊया, असं म्हणून दोघेही आता गाडीवरती बसतात आणि मग आता तिथून निघून जातात. आता रस्त्याने जात असताना दोघेही खूप गप्पा मारत असतात. अवनीला थोडीशी भीती वाटत असते, पण राजा तिला आता धीर देत असतो. इकडे महेश आता दत्ताला भेटायला आलेला असतो आणि त्या दत्ताने त्याला सगळे प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा दाखवलेले असतात. तर ते पेपर पाहून महेश म्हणत असतो की नाही नाही, हे पेपर बरोबर नाहीयेत, याच्यामध्ये अरे तुमचं नावच नाहीये, तुमच्या नावाची नोंदच नाहीये, ही जागा तुमची नाहीयेच. त्यावेळेस तो म्हणतो की अहो पण धोंड्याचं तरी कुठं नाव आहे आणि आम्ही त्या जागेवरती स्टे आणलाय ना. त्यावेळेस महेश म्हणत असतो की नाही, पण हे बरोबर नाहीये, त्या त्या कागदपत्रामध्ये तुमचं नाव असतं तर काही झालं असतं. आता दत्ता म्हणत असतो की पण हे बघा, काहीतरी करा, मोठ्यातला मोठा वकील आणा आणि ती आमची आम्हाला जागा द्यावं, आई शपथ ती जागा आमची आहे, खोटं नाही बोलत. आता तो खूपच इवळून सांगत असतो. त्यावेळेस महेश म्हणत असतो की ए दत्त्या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, ही जागा तुमची नाहीये, आता काही होऊ शकत नाहीये. तेवढ्यातच तिकडून दत्ता काकाला आता अवनी आणि राजा गाडीवरती जात असताना ते दिसतात आणि ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग लगेचच तो महेशला दाखवतो, ज्युनियर देशमाने तिकडे बघा तुमची बहीण. मग आता महेश सुद्धा आता ते पाहतो आणि त्याला सुद्धा आता धक्का बसतो की दोघे कुठे चाललेले आहेत. तर आता गाडीच्या पाठीमागून ते बघत असतात. त्यावेळी दत्ता म्हणत असतो की बघा त्या भिकारड्या राजाबरोबर तुमची बहीण कशी फिरती येते, तिला कळतंय का काय करावं काय नाही ते. त्यावेळेस महेश म्हणत असतो की तू मला शिकवू नको, शांत बस. तर दत्ता म्हणत असतो की काय शिकवू नको, अहो एवढ्या मोठ्या घरची मुलगी आणि असला काय तिला मुलगा आवडला, बरं ते सगळं जाऊ द्या, माझ्या गिफ्टचं काय, मला गिफ्ट देताय ना. मग महेश गाडीतून आता त्याचं गिफ्ट काढतो आणि त्याला देत असतो. त्यावेळी दत्ता काका म्हणत असतो की अहो गेल्या वेळेच आहे. तर मग तो म्हणतो की ठीक आहे ठेवू का. मग तो म्हणतो की बरोबर राहू द्या, हे पण चांगलं आहे, असं म्हणून तो खूपच खुश झालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो की अवनी आणि राजा आता तिथे ऑफिसच्या बाहेर आलेले असतात. तर राजा म्हणतो की मॅडम हाच पत्ता आहे ना. तर अवनी म्हणत असते की हाच पत्ता आहे, पण मला जरा वेगळंच वाटत आहे. आता हे सगळं तिकडून आता महेश सुद्धा पाहत असतो. आता त्याला प्रश्न पडलेला असतो की हे इथे या राजाच्या मालकाकडे कशाला आलेले आहेत. तर अवनी म्हणत असते की राजा तुला जरा वेगळं वाटत नाहीये का रे, बघ ना हा बोर्ड पण नवा वाटतोय आणि चिकटपट्टीने चिकटवलाय आणि ऑफिस पण जरा छोटंच वाटतंय ना, जरा वेगळंच वाटतंय. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो मॅडम छोटं म्हणजे असेल ना, चांगलंच असेल, आतमध्ये जाऊन बघावं लागेल ना, आणि लावलं असेल, नवीन झालं असेल ना इथे आता. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही नाही, पण थोडंसं मला वेगळं वाटतंय, थांब मी बघून येते. तर राजा म्हणतो की नाही नाही मॅडम, तुम्ही कशाला जाताय, मीच बघून येतो आतमध्ये काय आहे ते. तर अवनी म्हणत असते की अरे पण तू कसा काय. तो म्हणतो काही टेन्शन घेऊ नका, मी जातो. तर इकडे आता त्याचे जे सर असतात नाना, ते आता तयार होऊन मस्तपैकी आलेले असतात. तर राजा म्हणतो की वा वा नाना, एकदम छान तुम्ही तयार झालेला आहात. तर मग नाना म्हणत असतात की काय रे राजा, मला ना खूप भीती वाटत आहे, अरे हे सगळं होणार आहे का माझ्याकडून, कसं होईल माझ्याकडून. तर राजा म्हणतो की नाना तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, चला चला आतमध्ये चला, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो कसं करायचंय कसं नाही ते. असं म्हणून तो नानांना आतमध्ये घेऊन जातो आणि तिथे बसायला लागतो आणि म्हणत असतो की सांगा बरं कसं तुम्ही प्रश्न विचारणार आहे ते. आता नाना असं तसं आता ते पोपटपंची केल्यागत आता प्रश्न सांगत असतात. त्यावेळेस राजा म्हणतो की ना अशी पोपटपंची केल्यासारखं तुम्ही आता बोलणार आहात का, अहो जरा खरोखरी वाटलं पाहिजे. तर नाना म्हणतात की अरे मी काय खरं इंटरव्ह्यू घेतो का राजा, तुला कसं कळत नाही, राहू दे, मी हे काय करतच नाही. मग राजा म्हणतो की नाही नाही शांत व्हा, असं नाही होतं मला म्हणायचं, तुम्हाला पण छान जमतंय, पण थोडंसं रिलॅक्स होऊन, आणि हे बघा मी मॅडमला घेऊन येतो आतमध्ये, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल, आलोच मी. असं म्हणून राजा लगेचच बाहेर जातो आणि
आता तिथे जो मुलगा असतो त्याला सुद्धा सांगतो की आता मॅडम आतमध्ये येतील, मग त्यांना सांगा की ते आतमध्ये जावं आणि काही गडबड करू नको बरं का, असं म्हणून आता मग तो बाहेर जातो. आणि मग बाहेर गेल्यानंतर अवनी आता वाटच बघत असते त्याची. मग राजा पळतच जातो आणि म्हणत असतो की मॅडम आहेत सर आतमध्ये आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जे म्हणत होता ना ते अगदी बरोबर आहे, हे इथलं छोटंच ऑफिस आहे, त्यांचं मोठं ऑफिस तिकडं आहे, इथे फक्त इंटरव्ह्यू घेतले जातात, हे सगळं इथे थोडंसंच आहे. तर अवनी म्हणते की अच्छा. आता हे सगळं महेश पाहत असतो. मग महेश लगेचच नानांना फोन लावतो. आता त्याला माहिती काढायची असते आणि तो मग नानांना फोन लावल्यानंतर नाना म्हणत असतात की हा बोला, कोण बोलतंय. त्यावेळेस महेश म्हणत असतो काय विसरला काय देशमानेंना. त्यावेळेस ते म्हणतात की नाही नाही, अहो हा हा हा, तुम्ही सांगितलं होतं ना राजाला कामावरून काढून टाका. आई शपथ हो, मी लगेचच कामावरून काढून टाकलेलं आहे, मी अजिबात त्याला कामावरती ठेवलेलं नाहीये. त्यावेळेस महेश तिकडून म्हणत असतो की खोटं बोलू नका, ते दोघे जण राजा आणि माझी बहीण तिथे तुमच्या ऑफिसच्या बाहेर काय करतायत आणि तुम्ही कुठे आहात. त्यावेळेस तो म्हणतो की अहो मी ऑफिसमध्ये नाहीये आणि ते कशाला आलेत मला माहिती नाही, ते ऑफिस ना मी आता एने कन्स्ट्रक्शनला दिलेलं आहे, ते माझं नाहीये राहिलेलं. त्यावेळेस महेश म्हणतो की खोटं तर नाही ना बोलत. त्यावेळेस तो म्हणतो की अहो खरंच नाही मी खोटं बोलत, असं म्हणून आता दोघेही फोन ठेवतात. आता इकडे नाना खूपच घाबरलेले असतात, त्याच्यामुळे ते बाहेर जातात आणि त्या मुलाला सांगतात की आतमध्ये कोण आलं ना तर त्यांना सांग मी ते नाहीये म्हणून. काय सर इथे नाही येत म्हणून सांगायचं, आता कुठे गेलेत ते माहीत नाही म्हणायचं, फक्त आतमध्ये नाहीये, तिथे कोणीही नाहीये. तर तो म्हणतो की हो. मग आता अवनी आणि राजा आतमध्ये येतात. तर अवनी म्हणत असते की मी आतमध्ये जाऊ का. त्यावेळेस तो मुलगा म्हणत असतो की नाही नाही, तुम्ही आतमध्ये जाऊ नका, सर आतमध्ये नाहीये. तर अवनी म्हणत असते की अहो असं कसं, मला इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं आहे. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की एकदा सांगितलं ना आतमध्ये सर नाहीयेत आणि तुम्ही आतमध्ये जाऊ नका. त्यावेळेस आता राजा येतो आणि राजा म्हणतो की अरे असं काय करतोय, जाऊ दे ना मॅडमला आतमध्ये, तुला कळतंय का आपलं ठरलंय ना, म्हणजे तो हळूच बोलत असतो. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, आतमध्ये कोणी नाहीये आणि सरांनी सांगितले आतमध्ये कोणाला सोडू नको. तर राजा म्हणतो की थांबा मॅडम मीच बघून येतो. तर अवनी म्हणत असते की राजा तू, तो म्हणतो की थांबा थांबा मी बघून येतो. आता तो आतमध्ये जातो. तर नाना आता टेबल खाली लपलेले असतात, ते खूप घाबरून लपलेले असतात. तर आता काय होणार हे आपण पुढे पाहूया. आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजा घरी चाललेले असतात. तेवढ्यातच महेश दरवाजा उघडतो. तर मग आता राजा एकदम ब्रेक दाबतो, कारण ते पडणार असतात दरवाजा उघडल्यामुळे. तर अवनी खाली उतरून येते आणि म्हणत असते की ओ तुम्हाला कळतंय का, तुम्ही दरवाजा उघडल्यामुळे आता आम्ही पडलो असतो. त्यावेळेस तो म्हणतो की आधीच तू पडलेली आहे आमच्या नजरेतून, अजून किती पडणार आहे. त्यावेळेस अवनी आता महेशला पाहून तिला धक्काच बसतो आणि ती म्हणत असते की अरे माझा सक्का भाऊ आहे ना तू. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे दादा मी तुला राखी बांधलेली आहे ना. त्यावेळेस महेश म्हणत असतो की त्या राखीची आता राख झालेली आहे, आता काहीही संबंध उरलेला नाहीये. आता इकडे अवनी आणि राजाला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.